भीमा खोऱ्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सध्या उजनी धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलंय आणि उजनी धरणामधून तब्बल 1,00,000 क्युसेक तर वीर धरणामधून भीमा नदीमध्ये 17,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय आणि काही वेळातच सोडण्यात येणार आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे आपण एकंदरीत बघितलं उजनी धरणामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे आणि उजनी धरणातून जवळपास भीमा नदी पात्रामध्ये 1,00,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून 17,000 क्युसेसचा विसर्ग पंढरपूरच्या भीमा नदी पात्रात जवळपास आल्यामुळे आज आपण बघितलं तर पंढरपूर मधील जो असणारा ब्रिटिशकालीन जो पूल आहे तो आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण बघितलं चंद्रभागा मंदिरातील वाळवंटातील जे छोटे मोठे मंदिर आहेत, पुंडलिकासह छोटे मोठे मंदिराला सुद्धा पाण्यानं मोठ्या प्रमाणात वेढा घातलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आता सध्या जी पाणी नदी पात्रातील ती घाटाला लागलेलं आहे। पंढरपुरातील येणाऱ्या भाविकांना आता पाण्यामध्ये उतरू नये अशा पद्धतीचा इशारा सुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर जर अशा पावसाचा जोर जर कायम राहिला तर पूर येण्याची शक्यता सुद्धा प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे। आणि आपण पाहिलं तर आता पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये येणारा जो विसर्ग आहे जवळपास 1,17,000 विसर्गाने चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या लोकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।